सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या गुरुवार 11 जून 2026 अधिक महिन्यातील ज्येष्ठ कृष्ण कमला एकादशी आलेली आहे. बघा, या अधिक महिन्यामध्ये 2 वेळा कमला एकादशी आली. एक उद्या 11 जूनला आणि आधी आपण 27 मे रोजी अधिक शुक्ल पक्षातील येणारी कमला एकादशी साजरी केली. तर उद्याची एकादशी सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे, सोन्यासारखा दिवस आहे. अधिक महिन्यात तुमच्याकडून काही सेवा घडलेल्या असू दे किंवा नसू दे, उद्या जर आपण सर्वांनी मिळून सेवा जर केली, भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीची संपूर्ण अधिक महिन्याचं सुवर्ण फळ आपल्याला मिळणार आहे. महिलांनो, दादांनो, सेवा चुकवू नका. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. असा दिवस पुन्हा येणे नाही. हा महिना 3 वर्षातून एकदा येतो आणि त्यात कमला एकादशी आलेली आहे. सुवर्ण दिवस आहे, सुवर्ण संधी. प्रत्येकाने या संधीचं सोनं करायचं आहे. उद्या लवकर उठायचं आहे. महिलांनो, दादांनो, लवकर उठा आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायचं आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये बरेचसे लोक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात. आता सर्वांनाच जमत असेल असं नाही. आपण घरातल्या घरात जरी थोडंसं गंगाजल टाका, चिमूटभर हळद टाका. महिलांनो, हळद जरूर टाका. भाग्योदय होईल. लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि चमचाभर का होईना गंगाजल टाका. लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत हा उपाय सर्वांनी करायचा आहे. फक्त पाणी घेताना आईने जे पाणी घेतलं तेच मुलांना घेऊ नका. प्रत्येकाचे ग्रहमान वेगवेगळे असतात. आपले मुलं जरी असले तरी पण आईचे मुलांचे ग्रहमान वेगळे असतात. प्रत्येकाला आंघोळीचा पाण्याचा हा उपाय करताना वेगवेगळं पाणी घ्यायचं आहे आणि प्रत्येकाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद आवर्जून टाका. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर आंघोळीनंतर आपल्या उंबरठ्यावर महिलांनो हळदीचं लेपन जरूर करा. छान असं गोमूत्र टाका, हळद टाका आणि छान असं लेपन करायचं आहे. हळदी कुंकू फुलं वाहून आपल्या उंबरठ्याची पूजा करा. दोन्ही हातांनी उंबरठ्याला स्पर्श करा. लक्ष्मीनारायणांना तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. माय माऊलीला आपल्या मनातील इच्छा सांगा. काय समस्या असतील बोला आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी वास करू दे. लक्ष्मीनारायणांची कृपा राहू दे. घरातलं दुःख दारिद्र्य निवारण होऊ दे. माझ्या घराचं गोकुळ होऊ दे. मुलाबाळांची भरभरून दिवस रात्र प्रगती होऊ दे. मी उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला मुख्य उंबरठ्याला उद्या हात लावून ही प्रार्थना जरूर बोलायची आहे. तुमच्या मनातील प्रार्थना बोला. उद्याचा दिवस खूप खास आहे. उद्या दोन्ही वेळेला झालं तर उंबरठ्याला हात लावून प्रार्थना करा. सकाळी सुद्धा करा आंघोळीनंतर उंबरठा पूजन करताना आणि संध्याकाळी दिवे लागणीला सुद्धा माता लक्ष्मीचं नामस्मरण करा. मंत्र जपा आणि उंबरठ्याला हात लावून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुम्हाला काय हवं ते तुम्हाला बोलायचं आहे देवी आईला. देवी आई प्रसन्न स्वरूपात तुम्हाला इतका आशीर्वाद देऊन जाईल की कधीच कशाला कमी पडणार नाही. म्हणून उद्या मुख्य उंबरठ्याची खूप छान पूजा करा. दोन्ही वेळेला मुख्य उंबरठ्याबाहेर तेलाचे लावा, तुपाचे लावा, पण दिवे जरूर लावा. एक का होईना मुख्य उंबरठ्याबाहेर दिवा जरूर लावा. हळदीचं एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर जरूर काढा. महिलांनो, माझ्या महिलांना नाही जमलं तर माझ्या दादांनी ही सेवा केली तरीही चालेल. दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. नुसतं हळदीचं काढायचं नसेल, हळदी कुंकू ओलं करा. थोडंसं गुलाबजल टाका, गोमूत्र टाका किंवा साधं पाणी टाका. हळदी कुंकू मिश्रित एक स्वस्तिक मुख्य दरवाजावर काढा. तुम्हाला अजून काढायचे तुमच्या किचन ओट्याच्या भिंतीवर काढू शकता. देवघराच्या भिंतीवर, मुलं जिथं अभ्यास करता तिथं काढू शकता. तुम्ही तुमची तिजोरी असेल तिथंही काढू शकता. मोरपीस असतील ना तर मोरपीससुद्धा उद्या घरात तुम्हाला लावून द्यायचे आहे. मुलं जिथे अभ्यास करतात तिथंसुद्धा विषम संख्यांमध्ये तुमच्याकडं जेवढे मोरपीस असतील तेवढे या अधिक महिन्यात जर मोरपीस आपण घरी आणतो आणि लावतो आपल्या घरात तर खूप सोन्यासारखे अनुभव येतात. कधीच तुमच्या लेकराबाळांना आणि तुमच्या प्रगतीला, तुमच्या घरातील पैशाला, तुमच्या लक्ष्मीला कुणाचीच नजरबाधा लागणार नाही. आणि तुम्ही जर कुणाला कर्ज दिलेलं असेल आणि ते
देत परत नसतील, तुमचे पैसे परत मिळत नसतील, तर मग काय करायचं? उद्या कमला एकादशीला स्वस्तिक काढा. आपल्या घरात जिथं जिथं काढायचे असतील तुम्हाला तिथं स्वस्तिक काढा आणि 2 मोरपीस घ्यायचे आहे आणि दक्षिणेकडील भिंतीवर तुम्हाला उलट्या स्वरूपात, म्हणजे मोरपिसाचा भाग हा उलट्या स्वरूपात खालच्या बाजूला आला पाहिजे आणि दांडी वर आली पाहिजे. अशा पद्धतीने 2 मोरपीस तुम्हाला चिटकवून द्यायचे आहे. लगेच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. म्हणजे खूप वाट बघत आहात तुम्ही तुमची घरातले पैसे, तुमच्या कष्टाचे पैसे तुम्ही कुणाला तरी मदत म्हणून दिले आणि ते देत नाही तुम्हाला, तर लगेच तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. काही ना काही चमत्कार होईल आणि ती व्यक्ती तुम्हाला घर बसल्या येऊन तुमचे पैसे परत देऊन जाईल. असा हा सुवर्ण इतका सुंदर उपाय आहे. म्हणून उद्या मोरपिसाचा हा उपाय करू शकता. आणि घरात पैशांविषयी जर समस्या असतील तर मग उलटे तुम्हाला कोणाकडून तुमचे यायचे असतील पैसे, ते लोक देत नाही, तर तुम्ही उलटे असे मोरपीस लावू शकता. तर आणि अशा मुलांची प्रगती होण्यासाठी, घरात धनप्राप्ती व्हावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, सदैव आपल्या घरादाराचं रक्षण व्हावं, मग आपण आपल्या देवघरात नीट मोरपीस लावायचे आहे. उलटे लावायचे नाही, सरळ नीट असे विषम संख्यांमध्ये तुम्हाला मोरपीस घ्यायचे आहे. 2 घ्या, 5 घ्या, 11 घ्या. अशा पद्धतीने छान अशी मोरपीस घ्या आणि आपल्या देवघरात लावा. तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलजवळ सुद्धा लावू शकता, आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा लावू शकता. मोरपिसाचा हा उपाय एकदा तरी अधिक महिना संपण्याच्या आत जरूर करा. त्याचबरोबर उद्या देवघरातील देवांना, प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच. उद्या छान अशी थोडी केशर असेल महिलांनो, दादांनो, तर थोडीशी केशर दुधामध्ये भिजवून घ्या आणि ते केशर मिश्रित दुधाने लक्ष्मी नारायणांना उद्या तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता केशर नसेल, चिमूटभर हळद टाकून घ्या आणि छान आधी स्वच्छ पाण्याने, नंतर दूध, केशर मिश्रित किंवा हळद मिश्रित दुधाने, पाण्याने देवांना अभिषेक करा. तांदळाची मूठभर तांदळाची रास करा आणि छान असं देवी देवतांना, सर्व देवांना जरी थोड्या तांदळाच्या राशीवर स्थापन केलं ना चालेल. गणपती बाप्पांची सेवा करा, बाळकृष्णाची सेवा करा, लक्ष्मी नारायणांची सेवा करा, विठू माऊलीची मूर्ती असेल, छान असं अभिषेक करून घ्या. पिवळा कपडा असेल उद्या आवर्जून देवघरात पिवळा कपडा अंथरायचा आहे. नसेल लाल अंथरा, स्वच्छ कपडा अंथरून घ्या. तांदळाची रास करा आणि त्यावर देवांना स्थापित करायचं आहे. उद्या देवांची छान पूजा करा. देवांना अष्टगंध ओलं करून लावा, हळदी कुंकू ओलं करून लावा. नंतर महिलांनी आपण स्वतः देवांना हळदी कुंकू अर्पण करावं, कोरडं स्वतःच्या कपाळी लावावं. देवांना उद्या पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल तर लाल गुलाब किंवा लाल जास्वंद असेल, बाप्पाला अर्पण करा, देवी आईला अर्पण करा. एखादी वेणी आणलेली असेल महिलांनो, छान अशी देवी आईची सुद्धा सेवा करायची आहे. उद्या गुरुवार आणि कमला एकादशी. तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील ना, आवर्जून सर्वांनी आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून नेसून आपल्या देवांची सेवा करायची आहे. असतील तर जरूर परिधान करा, नसतील तर धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून आपण देवांची सेवा करायची आहे. उद्या देवांना पिवळी फुलं अर्पण करायची आहे. देवी आईला लाल फुलं अर्पण करा. त्याचबरोबर देवी आईला सकाळी किंवा संध्याकाळी कुंकुमार्चन जरूर करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र जपा आणि ओम श्रीम नमः किंवा ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करून देवी आईला उद्या कुंकुमार्चन करायचं आहे. उद्या आपल्याला देवघरात केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. केळी नसतील तर गुळाचा नैवेद्य दाखवा. पिवळा धमक गुळ नैवेद्यात ठेवायचा आहे. अनारसे केलेले असतील तुम्ही त्यांना अनारस्याचा नैवेद्य दाखवू शकता. किंवा महिलांनो, थोडीशी खीर करून घेतली तुम्ही तांदळाची, त्यात थोडीशी केशर घालून खीर तयार केली तर असा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. नंतर तो प्रसाद स्वरूप सर्वांनी खायचा आहे. त्याचबरोबर उद्या मंदिरात गेलात, उद्या स्वामींच्या मंदिरात सर्वांनी दर्शनाला जा. तुमच्या घराजवळ लक्ष्मीनारायणांचं मंदिर असेल, विठू माऊली रुक्मिणी मातेचं मंदिर असेल, आवर्जून बरोबर जाताना केळी
केळी बरोबर जरूर घेऊन जा, किंवा गुळाचा नैवेद्य दाखवू शकता, शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता, किंवा तुम्हाला जर जमलंच अनारसे नैवेद्यात घेऊन जा, पुरणपोळी नैवेद्यात घेऊन जा. या गोष्टींचा उद्या देवांना नैवेद्य जरूर दाखवा. आणि नैवेद्य दाखवून देवदर्शन करून जेव्हा आपण बाहेर येऊ आणि एखादा गोरगरीब असेल ज्याला खरंच गरज आहे त्याला उद्या केळीचं दान करा. थोडासा पाव किलो, अर्धा किलो, सव्वा किलो तुम्हाला जेवढा परवडेल तेव्हा उद्या थोडासा गूळ दान केला तर खूप छान दिवस येतील तुम्हाला. कितीही अडीअडचणी असू द्या, देवांचं नामस्मरण करा आणि उद्या गुळाचं किंवा केळीचं किंवा अनारस्याचं किंवा पिवळी मिठाई असं उद्या पिवळं दान जरूर करा. पिवळे कपडे लत्ते तुम्हाला दान करायचे असेल तुम्ही तेही करू शकता. असं नाही की खिशाला परवडत नाही आणि तरी दान करायचं तरच देव पावेल, अजिबात नाही. आपल्याला जेवढं जमेल ना तेवढं दान करा. एक वेळ पोट भरेल एवढे 2 केळी जरी दान केली एखाद्या गरिबाला तरीही चालेल. केळी दान करा, गूळ दान करा, अनारसे, पिवळी मिठाई, तुम्हाला पुरणपोळी झाली जमली तर दान करू शकता तुम्ही. एखादी गोमाता दिसली तर उद्या आवर्जून गोमातेला केळी खाऊ घालायचे आहे. उद्या केळीचा जेवढे उपाय करता येईल ना, देवघरात सुद्धा केळीचा नैवेद्य दाखवा. देवांना स्वामींना सुद्धा केळीचा, वेगवेगळ्या मिठाईचा मी तुम्हाला सांगितलं पुरणपोळी, गूळ असा नैवेद्य दाखवा. गरिबांना सुद्धा केळी दान करा, वेगवेगळी मिठाई दान करा. त्याचबरोबर गोमाता दिसली सर्वांनी एक एक केळ का होईना गोमातेला जरूर खाऊ घाला. तुम्ही जर पुरणावरणाचा नैवेद्य बनवलेला असेल तर पुरणाची पोळी खाऊ घाला. नसेल ताजी चपाती घ्या, तूपगूळ लावा आणि स्वतःच्या हाताने जरूर खाऊ घाला. गाईची उद्या सेवा जरूर करा. संपूर्ण अधिक महिन्याचं सोन्यासारखं फळ तुमच्या पदरात मिळणार आहे. गोमातेची सेवा करा, देवांची सेवा करायचं आहे. उद्या झालंच तर विष्णू सहस्त्र नामावली 1 वेळा का होईना पठण जरूर करा. जास्त वेळा करता आलं 11 वेळा तर जरूर करा. देवघरासमोर तुपाचा दिवा लावून बसा, अगरबत्ती, धूप, अगरबत्ती, प्रसन्न वातावरण करा. सकाळी किंवा संध्याकाळी सेवा करू शकता. तर सर्वांनी मिळून विष्णू सहस्त्र नामावली पठण करायचे आहे. नाही जमलं व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही यूट्यूबवर ऐकलात तरीही चालेल. उद्या देवघरात देवांना जेवढी तुळस असेल तुमच्याकडं तेवढी तुळस अर्पण करायची आहे. उजव्या हाताने तुळस अर्पण करायची आहे. जेवढी तुळस असेल विष्णू सहस्त्र नामावली पठण करत करत देवांना तुळस अर्पण करा. नसेल जमत तर एक जरी तुळशीचं पान असेल ना 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. आपल्या मनातील इच्छा बोला आणि विठू माऊलीला, बाळकृष्णाच्या मूर्तीला छान अशी तुळस अर्पण करायची आहे. उद्या सकाळी महिलांनो आंघोळीनंतर तुळशी मातेची छान सेवा करा. 2 चमचे दूध अर्पण करायचं आहे. एकादशी आहे. बऱ्याच म्हणजे एकादशीला आपण तुळशीला पाणी अर्पण करत नाही, पण उन्हाळ्याचे दिवस आहे, तुम्ही देवांना अभिषेक घातलेलं ते थोडंसं पाणी तुळशीला अर्पण करू शकता. पण चमचाभर दूध गाईचं दूध तुळशीला जरूर अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुळशीला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. तर आता हळद कशी अर्पण करायची तर उजव्या हाताच्या चिमुटीत तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. सकाळी अंघोळीनंतरच ही सेवा करायची आहे आणि तुळशी मातेला ती हळद अर्पण करायची आहे. तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या. कमला एकादशी अधिक महिन्यातील ही एकादशी ज्या घरामध्ये जी महिला नारायणांचं नामस्मरण करून मंत्र जपून तुळशी मातेची ही सेवा करते ना तिथं अखंड लक्ष्मी नांदते, स्थिर स्वरूपात वास्तव्य करते. त्या महिलेला, तिच्या कुटुंबाला, तिच्या लेकरा बाळांना 7 जन्म तरी कधीच कशाला कमी पडत नाही. त्या घरात दुःख दारिद्र्य कधी शिरकाव करू शकत नाही. तिथं फक्त अखंड लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करते. म्हणून महिलांनो उद्या तुळशी मातेला चिमूटभर हळद अर्पण करायची आहे. दोन्ही वेळेला तुपाचे दिवे तुळशी जवळ जरूर लावा. महिलांनो उद्या काही नाही केलं चालेल, पण तुळशी जवळ गाईच्या तुपाचा दिवा सकाळी सुद्धा आंघोळीनंतर
आणि संध्याकाळी सुद्धा आठवणीने संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावतो आपण, तेव्हा सुद्धा आठवणीने तुळशीजवळ दिवा लावा. छान अनुभव येतील तुम्हाला. कितीही त्रास असू द्या, घरात दुःख असू दे, दारिद्र्य असू दे, एका क्षणात तुम्हाला चांगले अनुभव येतील. नारायणांची ही सेवा तुमची कधीच खाली जाणार नाही. लेकरा बाळांचं कायम रक्षण होईल. तुमच्या घरात तुम्हाला सोन्याचे दिवस येतील. म्हणून ही सेवा आवर्जून करा. उद्या झालंच तर 33 दीपदान जरूर करा महिलांनो. कणकेचे दिवे बनवू शकता 33, किंवा मातीच्या पंत्या घेतल्या तुम्ही, एका ताटामध्ये ठेवायच्या आहे. छान असे दिवे तयार करा. तेलाचे करा, तुपाचे करा, तुमच्यावर आहे. तुपाचे जरी केले, गाईच्या तुपाचे, थोडं थोडं तूप टाका, फुलवात ठेवा आणि 33 दिवे छान तयार करून घ्या. हळदी कुंकू वाहून त्या ताटाची, त्या दिव्यांची पूजा करा. त्या दिव्यांनी प्रज्वलित करताना तुमच्या मनातील इच्छा बोला देवांना, लक्ष्मी नारायणांना, आणि त्या दिव्यांनी तुमच्या देवघरातील देवांना ओवाळून घ्यायचं आहे. आणि ताटाखाली थोडीशी फुलांची रास करा, तांदळाची रास करा, त्यावर ते ताट ठेवायचं आहे. दिवे शांत झाल्यानंतर तुम्ही कणकेचे बनवलेले असतील तर तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून येऊ शकता. ते दिवे जसे जसे तिथले किडे मुंगे पक्षी वगैरे खातील, त्यांचं पोट भरतील, तर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळेल, पितरांचा आशीर्वाद मिळेल, दुहेरी तुम्हाला फळ मिळणार आहे. 33 दीपदानाचं तर तुम्हाला फळ मिळेल, पण पित्रसुद्धा तुमचे तृप्त होतील. ते दिवे जसं कुणाचं पोट भरेल ना, तर भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तुमच्या 7 जन्मांचा पितृदोष नाहीसा होईल. कधीच तुम्हाला पितृदोषाचा त्रास होणार नाही. अडीअडचणी असतील पितृदोषाच्या, किंवा कुणाची नजरबाधा लागलेली असेल, ग्रहदोष असतील, विनाकारण शत्रू त्रास देत असतील, तर उद्या 33 दीपदान घरातल्या घरात जरी केलं, देवघरात समोर, तरीही चालेल. मातीच्या पंत्या लावाल तुम्ही, तर त्यातील वाती वगैरे दिवे शांत झाल्यानंतर वाती निर्माल्यात टाका आणि ते दिवे तुम्ही धुवून वगैरे पुन्हा सेवेसाठी वापरू शकता. अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्या कमला एकादशीला 33 दीपदान जरूर करा महिलांनो. आता तुम्हाला बाहेर करायचं असेल तर घराजवळ जेवढे झाडं असतील, मग पिंपळाचं असो, आवळ्याचं, केळीचं, औदुंबराचं, वडाचं, त्या झाडांखाली दिवे लावू शकता तुम्ही. गोशाला असेल, मंदिरं असतील, गणपती बाप्पा, देवी आई, लक्ष्मी नारायण, महादेवांचं सर्व मंदिरांमध्ये, आपल्या तुळशीजवळ, आपल्या मुख्य दाराशी, खिडक्यांमध्ये अशा पद्धतीने तुम्ही 33 दीपदान करू शकता. नाही जमलं देवघरासमोर जरी केलं तरीही चालेल. उद्या महिलांनो संध्याकाळी कापूर आरती करा आणि कापूर सोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी आणि 2 किंवा 5 लवंग जाळायचे आहे. देवघरात देवांना आधी कापूर धूप दाखवा आणि मग संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे. घराला लागलेली इडापिडा असेल, दुःख असेल, त्रास असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कुणी येऊन गेलं की तुमच्या घराला, तुमच्या प्रगतीला नजर लागत असेल, तर उद्या असा कापूर धूप जरूर करा. लवंग आणि पिवळी मोहरी लक्ष्मी नारायणांना प्रसन्न करते आणि आपल्या घरातील, आपल्यावरील जी इडापिडा असते ती नष्ट करत असते. म्हणून उद्या असा कापूर धूप जरूर करा आणि आपल्या देवघरातील दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकून द्या, 1 कापराचा तुकडा टाका, 2 लवंग टाका. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.